मोठी बातमी, आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरू आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार संधी मिळाली. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला असता तेव्हा शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले असते. पण शरद पवार यांना मराठा समाजाला कधीच आरक्षण दिले नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते शनिवारी नागपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद राहील, ही शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत राहिली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असे फडणवीस यांनी म्हटले. महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे म्हणायच्या की राज्यात मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आपलं सरकार असताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलंही. पण सरकार गेल्यानंतर मराठा आरक्षणावर स्थगिती आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊन देणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, हे भाजपचं वचन आहे. भाजपमधील ओबीसी आणि मराठा कार्यकर्त्यांना आपल्या समाजाची बाजू योग्य वाटणे साहजिक आहे. पण दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष आपल्या समाजाला न्याय देईल, यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत समाजात विभाजनाचे लोण पसरून देऊ नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.